नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 184 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म रिटायरमेंट ऑफ पार्टनर. प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 184 द बैलेंस शीट ऑफ राम, श्याम and Ghanshyam sharing profits and losses 3:2:1 respectively. Their position on 31st March 2019 were as follows. Balance sheet as on 31st March 2019. Liability side amount rupees. Capital Ram 1,20,000, Shyam 90,000, Ghanshyam 60,000, creditors 22,000, bills payable 12,000, loan 50,000, total liabilities 3,54,000. Asset side amount rupees. Bank 54,000, debtors 90,000, building 60,000, investment 1,50,000, total assets 3,54,000. Liabilities is equal to assets. Ghanshyam retired on 1st April 2019 on the following terms. First, building and investment to be appreciated by 5% and 10% respectively. Second, provision for doubtful debts to be created on 5% on debtors. Third, the provision of 3,000 be made in respect of outstanding salary. Fourth, goodwill of the firm is valued at 90,000 and partners decides that goodwill should be returned back. Fifth, the amount payable to the retiring partner be transferred to his loan account. Prepare profit and loss adjustment account, partners capital account, balance sheet on new firm. ओके, तर आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 184 in the books of partnership firm, profit and loss adjustment account or revaluation account, त्यालाच म्हणायचं revaluation account. Debit side particular amount rupees, credit side particular amount rupees. Partners capital account, debit side particulars Ram, Shyam, Ghanshyam. Credit side particulars Ram, Shyam, Ghanshyam. Balance sheet as on 1st April 2019, liabilities amount rupees, asset side amount rupees and working note. एवढ्या गोष्टी आपल्याला आता याच्यात प्रिपेअर करायच्या आहेत. मग सगळ्यात आधी कोणते स्टेप्स असते? ओल्ड बॅलन्स शीट मधले अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस, संचित नफा किंवा तोटा, जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड हा ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करायचा असतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट शेअरिंग काय दिलाय? 3:2:1. 3:2:1. ह्या 3 + 2 + 1 इक्वल टू किती झाले? 6. कोणत्याही अमाऊंटचे एकूण किती पार्ट्स होतील? 6. त्यातले 3 पार्ट्स राम, 2 पार्ट श्याम आणि 1 पार्ट घनश्याम. या रेशोमध्ये असेल. रामाचा रेशो किती? 3, श्यामचा 2, घनश्यामचा 1, असे एकूण 6 भाग होतील. ओके, मग आता बघूया. फर्स्ट ऑफ ऑल लायबिलिटी साइड. जनरल रिझर्व्ह किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट दिलेला आहे का? नाही दिलेला आहे. कॅपिटल बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा तुम्ही याला म्हणू शकता ओपनिंग बॅलन्स. राम 1,20,000, श्याम 90,000, घनश्याम 60,000. ओके, आता त्याच्यात कोणताही प्रॉफिट किंवा लॉस दिलेला नाहीये, रिझर्व्ह फंड दिलेलं नाहीये, जनरल रिझर्व्ह दिलेलं नाही. म्हणून सरळ आपण बघूया आता ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट,
building and investment to be appreciated by 5% and 10% respectively. Working note first. Appreciation of त्यातला A part 5% appreciation of building. बिल्डिंगची व्हॅल्यू ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिली 60,000 इंटू 5%, 5 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 3,000 इज इक्वल टू 3,000. ही झाले बिल्डिंगचं अप्रिसिएशन. सेम त्याच प्रकारे 10% appreciation of investment. इन्व्हेस्टमेंटची ओल्ड बॅलन्स शीट मधली व्हॅल्यू 1,50,000 इंटू अप्रिसिएशन आहे 10%, 10 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 15,000. आता प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपल्याला एकूण 2 इफेक्ट द्यायचे असणार आहे, 2 इफेक्ट. मग ह्या ऍसेटशी संबंधित असल्यामुळे एक इफेक्ट बॅलन्स शीटला येईल ऍसेट साईडला, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला येईल. मग इथं बघूया बिल्डिंग. ओल्ड व्हॅल्यू आहे 60,000 ऍड ऍप्रिसिएशन किती 5% रुपीज 3,000. आउटर कॉलम अमाऊंट झाली 63,000. त्याच प्रकारे इन्व्हेस्टमेंट ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेली व्हॅल्यू आहे 1,50,000 ऍड ऍप्रिसिएशन 10%, व्हॅल्यू झाली ती 15,000 ऍज पर वर्किंग नोट. टोटल अमाऊंट 1,65,000 इन्व्हेस्टमेंटची न्यू व्हॅल्यू. आता ऍसेट काय झाली, ऍप्रिसिएट झालेली. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला जेव्हा ऍसेटची व्हॅल्यू डिक्रीज होईल आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढेल तेव्हा ते डेबिट साईडला शो करायची, आणि जेव्हा ऍसेटची व्हॅल्यू इन्क्रीज होते किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू डिक्रीज होते, कमी होते, त्यावेळेस ते शो करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आता इथं ऍसेटची व्हॅल्यू काय झाली, ऍप्रिसिएट झालेली, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ती व्हॅल्यू शो करायची बाय बिल्डिंग अकाउंट. अमाऊंट 3,000. रिव्हॅल्युएशन ऍसेट्स अँड लायबिलिटीज जे काही रिव्हॅल्युएशन होते त्याचे इफेक्ट इथं येतील. रिव्हॅल्यूड अमाऊंट जी असेल ती प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला शो करायची. मग ती रिव्हॅल्यूड अमाऊंट ऍसेट जर इन्क्रीज असेल तर क्रेडिट साईडला, डिक्रीज असेल तर डेबिट साईडला. लायबिलिटीची व्हॅल्यू इन्क्रीज असेल तर डेबिट साईडला, लायबिलिटीची व्हॅल्यू डिक्रीज असेल तर क्रेडिट साईडला. बाय इन्व्हेस्टमेंट त्याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू सुद्धा काय झालेली, ऍप्रिसिएट झालेली 15,000. आपली इथं फर्स्ट ऍडजस्टमेंट कम्प्लीट झालेली. आता बघूया सेकंड ऍडजस्टमेंट. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑन डेट्स टू बी क्रिएटेड ॲट 5% ऑन डेटर्स. सेकंड वर्किंग नोट 5% रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. डेटर्सची व्हॅल्यू ॲज पर ओल्ड बॅलन्स शीट इज 90,000 इंटू 5% रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 5 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 4,500. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला डेटर्स व्हॅल्यू आहे 90,000. इथं रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्सची प्रोव्हिजन करतोय, म्हणजे व्हॅल्यू इथं कमी होणार आहे डेटर्सची, म्हणून लेस करायचे 5% RDD 4,500. आउटर कॉलम 84,500. ओके. आउटर कॉलम व्हॅल्यू 85,500.
दुसरा इफेक्ट डेटर्सचा येईल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट 4500. इथं ऍसेटची व्हॅल्यू काय झालेली आहे, डेटर्स ही ऍसेट आहे त्याची व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे, डेप्रिशिएट झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला ती अमाऊंट शो होईल. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, द प्रोव्हिजन ऑफ ₹3,000 बी मेड इन रिस्पेक्ट ऑफ आउटस्टँडिंग सॅलरी. तिसरी ऍडजस्टमेंट, ₹3,000 तरतूद आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून करायची आहे. ही अचानक उद्भवलेली लायबिलिटी आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट ₹3,000. दुसरा इफेक्ट, लायबिलिटी इन्क्रीज झाली आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट 3,000. फोर्थ ऍडजस्टमेंट, goodwill of the firm is valued at ₹90,000 and partners decide that goodwill should be written back. Working note third, firm's goodwill ₹90,000. हे गुडविल काय झालं, फर्मचं गुडविल झालं. मग ह्या गुडविल मध्ये रिटायरिंग पार्टनर कोण आहे, घनश्याम. मग ह्या रिटायरिंग पार्टनरचं जे गुडविल असेल त्याचा शेअर काढायचा आहे. मग गुडविलचा रिटायरिंग पार्टनर शेअर काढताना एकूण गुडविलचे किती पार्ट्स होतील, 6. 3:2:1 हा रेशो आहे. 3 + 2 + 1 = 6. 90,000चे 6 पार्ट होतील. इच पार्ट 15,000. एक भाग किती रुपयाचा असेल, ₹15,000. त्याच्यात रिटायरिंग पार्टनर कोण आहे, घनश्याम. त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय, 1. 15,000 × 1 = 15,000. हा काय झाला, रिटायरिंग पार्टनर शेअर इन गुडविल. हा झाला रिटायरिंग पार्टनर शेअर इन गुडविल 15,000. मग आता याची जनरल एंट्री कशी येईल, गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू रिटायरिंग पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 15,000. ही झाली याची जनरल एंट्री. गुडविल अकाउंट डेबिट, हे गुडविल अकाउंट डेबिट ही साईड झाली क्रेडिट. गुडविल अकाउंट डेबिट 15,000. इथं असेल टू घनश्याम कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू गुडविल अकाउंट. जनरल एंट्री लक्षात घ्या, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट 15,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये रिटायरिंग पार्टनर कोण आहे, घनश्याम. मग त्याच्या अकाउंटला क्रेडिट होईल अमाऊंट ₹15,000 बाय गुडविल अकाउंट राम डॅश श्याम डॅश घनश्याम 15,000. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट फिफ्थ. आता याच्या आधी एक गोष्ट राहिलेली, एक टर्म राहिलेला आहे, पार्टनर्स डिसाइड दॅट गुडविल शुड बी रिटर्न बॅक. आता हे जे गुडविल क्रिएट झालेलं आहे 15,000 ते रिटर्न बॅक करायचे, रिटर्न ऑफ करायचंय. मग यासाठी कंटिन्युइंग पार्टनर कोण आहे, राम आणि श्याम. हे कंटिन्यू पार्टनरचा रेशो काय, प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2. कंटिन्यू पार्टनरचा रेशो किती आहे, 3:2. या 3:2 रेशो मध्ये 15,000 डिस्ट्रीब्यूट करून घेतील. ते 15,000 डिवाइड बाय 3 + 2 5 = 3,000 × 3 = 9,000 राम
इंटू 2 6,000 श्याम हे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये गुडविल रिटर्न बॅक करतील, रिटर्न ऑफ करतील. मग इथे येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे डेबिट झालं टू गुडविल अकाउंट राम 9,000 श्याम 6,000 घनश्याम डॅश. याची जनरल एंट्री कशी लक्षात घ्या. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 15,000 टू गुडविल अकाउंट क्रेडिट 15,000. म्हणजे गुडविल अकाउंट येईल बाय पार्टनर्स रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्युइंग पार्टनर्स बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 15,000. हे येतील कंटिन्युइंग पार्टनर म्हणा. गुडविल अकाउंट इथे क्लोज झालं, गुडविल रिटर्न बॅक झालं, रिटर्न ऑफ झालं. नवीन बॅलन्स शीट मध्ये गुडविल ह्या पोझिशनला तरी दिसणार नाही आता. ओके, ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या आपल्या. फिफ्थ ऍडजस्टमेंट, द अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. रिटायरिंग पार्टनर जी अमाऊंट द्यायची आहे त्याच्या हक्काची रक्कम ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. ठीक आहे, मग आता रिव्हॅल्युएशन अकाउंट चेक करूया. डेबिट बॅलन्स शो करतो की क्रेडिट बॅलन्स. रिव्हॅल्युएशन अकाउंट शो करतोय क्रेडिट बॅलन्स, तो आहे 18,000. रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स शो करतोय क्रेडिट बॅलन्स 18,000. 18,000 मायनस 7,500. 18,000 मायनस 7,500. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट आला 10,500. मग हा प्रॉफिट 10,500 सगळ्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याला म्हणायचं प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. पार्टनर मग राम श्याम घनश्याम. 10,500 हा झाला प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन और प्रॉफिट ऑन लॉस अँड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. 10,500 त्यांचा एकूण प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1 म्हणजे टोटल 6 पार्ट. 10,500 भागिले 6 बरोबर 1,750 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. $1,750 गुणिले 3 बरोबर 5,250. 5,250. 750 इंटू 2 इज इक्वल टू 3,500. 1,750 लास्ट रेशो. हा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट वरचा प्रॉफिट झाला. 5,250 3,500 1,750 आउटर कॉलम 10,500. हा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग इथं बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. 5,250 3,500 आणि 1,750. टोटल 1,25,250. श्याम 93,500 आणि घनश्याम 76,750. टू लोन अकाउंट. कोणाचं? घनश्यामला जी काही अमाऊंट पे करायची ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची ती आहे 76,750. राम डॅश श्याम डॅश. मग आता राम
आणि श्याम हे झाले कंटिन्युइंग पार्टनर. मग यांच्या प्रॉफिट शेअरिंग यांचे जे काही क्लोजिंग बॅलन्स असेल कॅपिटलचा तो बॅलन्स शीट मध्ये शो करायचा असेल आपल्याला. आता टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,16,250 1,25,250 हा जो रामचा क्रेडिट बॅलन्स आहे त्याच्यातून 9,000 लेस करा. क्लोजिंग बॅलन्स येईल रामचं 1,16,250. श्याम 93,500 मायनस 6,000 ते येतील 87,500. घनश्यामचा क्लोजिंग बॅलन्स नसणार आहे, लोन अकाउंटला ट्रान्सफर केली आपण अमाऊंट. आता हा क्लोजिंग बॅलन्स. नेक्स्ट याच्यात ओपनिंग बॅलन्स असेल, इथं लिहा किंवा नका लिहू. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन राम 1,16,250, श्याम 87,500, घनश्याम डॅश. आता इथले जे क्लोजिंग बॅलन्स आहेत आणि लोनचा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करा. कॅपिटल्स अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स राम 1,16,250, श्याम 87,500. outer column 2,03,750. लोन घनश्याम लोन अकाउंट 76,750. आता ओल्ड बॅलन्स शीट मधले लायबिलिटी साइड चेक करा. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स घेतले आपण. क्रेडिटर्स 22,000, क्रेडिटर्स 22,000, बिल्स पेएबल 12,000, लोन 50,000, तशीच ऍसेट साइड चेक करा ओल्ड बॅलन्स शीट मध्ये. बँक बॅलन्स बँक 54,000, डेटर्स बिल्डिंग इन्व्हेस्टमेंट याच्यावर आपण ऍडजस्टमेंट केलेले आहेत. आता बॅलन्स शीट टॅली करा. टोटल ऍसेट साइड इज इक्वल टू लायबिलिटी साइड उत्तर यायला हवं. ही टोटल येते 3,67,500. ही टोटल पण तेवढीच आहे. ओके, अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह केलेला आहे. तर मार्किंग स्कीम कशी असेल या प्रॉब्लेम मध्ये? सिंगल ऍडजस्टमेंट जिथं जिथं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी हाफ हाफ मार्क्स. फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये गुडविलचे फिगर 2 ठिकाणी लिहिल्या. तर गुडविल या टायटलला अर्धा मार्क्स, लोनला अर्धा मार्क्स, बॅलन्स कॅरी डाऊनला अर्धा मार्क्स. इथं बॅलन्सला मार्क्स नसेल, इथं कॅपिटलला बॅलन्स इथं मार्क्स दिलेला असेल. इथं प्रत्येक ठिकाणी हाफ हाफ मार्क्स तुम्ही काउंट करत जायचे. आता याच्यात काही फिगर तुम्ही बॅलन्स शीट मध्ये जशाच तशा इथं लिहिल्या. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, लोन इथं हाफ 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 मार्क्स, बँक हाफ मार्क्स. इथं 2 मार्क्स इझिली तुम्हाला मिळालेले आहेत. आणि प्रॉब्लेम सुद्धा इझी आहे. अशाच पद्धतीने एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येत असतात. तुम्ही सॉल्व्ह करताना कॉन्फिडंटली सॉल्व्ह करायचा. ओके, ठीक आहे, थँक्यू.